नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर. मेष राशीवाल्यांनो, एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी साधा नाही. हा महिना बदलांचा आहे आणि तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा आहे. पण एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा. हा महिना सगळ्यांसाठी सारखा नसणार आहे. काहींसाठी मोठी संधी, तर काहींसाठी परीक्षा. आणि जर तुम्हाला सध्या असं वाटत असेल की मेहनत करूनही गोष्टी अडकत आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या महिन्यात ग्रहांची अशी रचना तयार झाली आहे जी तुमच्या आयुष्याला नवीन वळण देऊ शकते. या महिन्यात शनी तुमच्या 12व्या भावात मीन राशीत आहे. म्हणजेच 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. याचा परिणाम काय होतो? खर्च वाढतो, मन थकायला लागतं, कधीकधी एकटेपणा जाणवतो आणि सगळं असूनही काहीतरी अडकल्यासारखं वाटतं. एप्रिलच्या सुरुवातीला मंगळ देखील 12व्या भावात आहे. म्हणजे ऊर्जा आहे पण दिशा नाही. काम सुरू होतं पण पूर्ण होत नाही. मन एकाग्र राहत नाही. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. 14 एप्रिल 2026 हा दिवस तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. या दिवशी सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करतो आणि तिथे उच्चस्थानी होतो. याचा अर्थ तुमचा आत्मविश्वास वाढेल, ऊर्जा वाढेल आणि अडकलेली कामं पुढे सरकतील. 14 एप्रिल नंतर तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. तुमचा ॲटिट्यूड बदलेल आणि तुम्ही निर्णय घेण्यास तयार व्हाल. आता बोलूया आरोग्याबद्दल. महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत तुमची इम्युनिटी थोडी कमी राहू शकते. सर्दी, खोकला, थकवा, घसाचा त्रास. विशेषतः 15 एप्रिलपूर्वी काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळा, झोप पूर्ण घ्या. 14 एप्रिल नंतर ऊर्जा वाढेल आणि तुम्ही पुन्हा सक्रिय व्हाल. आता शिक्षण आणि करिअर. पंचम भावात केतू असल्यामुळे सुरुवातीला कन्फ्युजन राहू शकतो. दिशा बदलावी असं वाटेल, पण घाईत निर्णय घेऊ नका. 14 एप्रिल नंतर क्लॅरिटी येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. परीक्षा, इंटरव्ह्यू, ॲडमिशन, पॉझिटिव्ह परिणाम. करिअरमध्ये तुम्हाला वाटत असेल की मेहनतीला फळ मिळत नाही, पण लक्षात ठेवा, शनी मेहनत वाया जाऊ देत नाही. 14 एप्रिल नंतर नोकरी, प्रमोशन, नवीन संधी शक्य आहे. व्यवसायात 14 एप्रिल नंतर नवीन प्लॅन फायदेशीर ठरतील. आता प्रेम आणि वैवाहिक जीवन. सूर्य आणि मंगळामुळे आकर्षण वाढेल, पण छोटे वाद होऊ शकतात. मिड एप्रिल नंतर गैरसमज वाढू शकतात. म्हणून अहंकार नियंत्रणात ठेवा. 19 एप्रिल नंतर शुक्र दुसऱ्या भावात येईल. यामुळे नात्यात गोडवा वाढेल, आर्थिक सुधारणा होईल. आता भाग्य. या महिन्यात तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल, पण हळूहळू. बृहस्पती तुमच्या भाग्यावर दृष्टी ठेवून आहे. म्हणजे शेवटी यश मिळणार आहे. जर तुम्ही मोठा निर्णय घेणार असाल तर घाबरू नका. थोडा वेळ लागेल, पण परिणाम तुमच्या बाजूने येईल. मेष राशीवाल्यांनो, हा महिना तुमची परीक्षा घेईल, पण त्याच वेळी तुम्हाला पुढेही नेईल. या महिन्यात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अमोक चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया. अमोक चॅनलवर सकाळी 6 वाजता.